साई बाबा. प्रत्येकालाच आनंद हवाय, कुणीही दुःख हवंय म्हणून प्रार्थना करीत नाही. फरक असलाच तर तो इतकाच की आनंदाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते आणि आपल्या मनाप्रमाणे घडणे म्हणजे सगळ्यात मोठा आनंद. हा, पण आपल्याला हवंय ते नेहमीच घडतं असं नाही. त्याला हवंय ते घडतं, पण आपण त्याच्या इच्छेने घडलंय हे साफ विसरून जातो आणि दुःखाला आपलंसं करतो आणि जे निमित्त मात्र असतं त्याला दोषी धरतो. मग कधी एखादी व्यक्ती निमित्त मात्र असते, कधी एखादी घटना. पण आई जसे बोबडे बोल बोलणाऱ्या लेकराच्या बोलांकडे दुर्लक्ष करते आणि त्याला काय हवंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करते, तसंच आपणही निमित्त मात्र ठरलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याला काय म्हणायचंय हे समजून घेऊया. कारण तोच मालिक आहे, सबका मालिक एक. आहे, मी तुला मदत करतो. अरे नग नग, हाताला झोंबेल की तुझ्या, दूर आहे. मला झोंबल आहे आणि तुला नाही झोंबणार. अगं आहे, तुझा हात बी सोलवटले. तात्या, माझे हात का नाही, देव जपतोय. मग मला बी काय होणार नाही. जर तुझा हात जपत असेल मग माझं बी जपेल की तो. तात्या, लेकरासाठी देव सगळीकडे असू शकत नाही ना, म्हणून त्याने आई घडवली. आहे तात्या, अरे लेकरा, माळसापती, तोंड उतरायला काय झालं? नाही, काही नाही. मला फक्त ओठातून बाहेर पडलेलंच ऐकू येतं असं नाही. हा, घोर घेऊ नकोस. अल्लाह मालिक है. त्या खंडेरायाला नवस बोलणारे मी. काय कुकवाला अजून बरकत कशी येईना तेच बघणार. मिळू दे ग बाई, मिळू दे. बरकत मिळू दे आणि पोलीस पाटील की बी मिळू दे बाई. झालं. या या आता इकडे या. या अहो पाटलीन बाई, या इकडं. काय ग चंद्री, हे बघा, इथं इथं उत्तरच्या दिशेने एक निखारा टाका. हा टाका. अहो मी सांगते ना, टाका. माझ्या दादल्यानं सांगितलं टाका. टाकू. हा टाका. तुम्ही तुझ्या दाद्यावरी भगतगिरी करायला लागली की काय? तुम्हाला पोलीस पाटील की मिळावी म्हणून तिचा बी जीव ती तुट्ट हाय की काय ग चंद्री. मग त्यासाठी हिच्या दादल्याच्या अंगाराचा काय उपयोग? यासाठी मामलेदाराचं दारवंट झिजवायला हवं. आता बघच उद्या काय करतो मी ते. तुम्ही काय बी करा, पण पोलीस पाटलाचं शिक्कामोर्तब तुमच्या नावानं करून घ्या. भाईजा, रे भाईजा, आज तात्या असा भरल्या डोळ्यांनी ठायाकडे बघत राहिला असता तर त्याला ओरडा मिळाला असता. चुकलं. भाईजा, अगं जेव की. आमचं समध्यांचं जेवण झाल्यानंतर जेवायला बसतीस. मग आता निवांत 2 घास पोटात जाऊ देत की. हा दादा, उगा कौतिक सांडू नगस.
आम्ही मिरच्या वाटायचो ना तेव्हा 7 दिस उपाशी असायचो. आता एक दिस जात नसल तर काय तू भरवणार आहेस काय? काय करतोयस इथं? या पाणी प्यायला आलतो. हा घे घे पाणी घे. हा मी पण बघते ना. साय कुठे हा? आहे? साय कुठे आहे? काय झालं? काय कशा पाहिजे? तुला काय काही झालं? विचारलं ना हळद हा? हळद कुठे आहे? तात्याला लागलाय ना? वाटलंच मला. आजकाल सगळंच दडवून ठेवतो तो. मी आले. श्श, श्श. उठू नकोस बस तू. जेव. आई बाहेर नसती ना खरंच हातानं भरवलं असतं तुला. हाताची आग होते म्हणून नाही हो. काही जेवला असल का उपाशी असल या विचारानं घास घशाखाली जात नाही हो. काय करत असेल तो? मला दादला नको ग बाय. इंच सावला काय मी करू? इंच करू. तो पकडा जमिनीत गेला. पकडा मारो पकडा जमिनीत गेला. बाईचा हात बघू. बाईचा काय झालं? अगं मगा थाळ्यावरून उठत होतीस का आता तात्याला लागलं म्हणून? आता तात्याला निजवलं तरी तुझं ध्यान नाही. काय झालंय बाईचा? विसरले. बाईचा तुझा हात बघू. ही साय आणि हळद तात्यासाठी नाही तुझ्यासाठी आहे. एवढा गुंता कुठला आहे की तुझं ध्यानच नाही? तर सांगशील का? मी काय म्हणते, साईला आपल्या घरी बोलवूया. म्हणजे तो काय खाईल, कुठं जाईल, असं कसला बी घोर राहणार नाही. एक माणूस झाड आहे होय आपल्याला. कुत्र्यानं तोंड लावलेलं अन्न बी खातोय तो. असं कसं चालेल? तसं नाही ग बायचा. अगं त्याच्या पायी तू आधीच किती सोचतीस. मी म्हणणार तो काही बोलती तिला नाही आवडत तर काढून टाकत्या साईचा विचार मनातून. साई माझं लेकरू आहे. एक आई आपल्या लेकराचा विचार कसा काय काढू शकेल? अगं पण त्याच्या पायी तुझे जे हाल होतात ते उघड्या डोळ्यांनी नाही बघवत. आता
आईचं म्हणणं काही वावगं नाही, ते बी खोडून काढता येत नाही. आणि त्यात तू साईला घरी घेऊन यायचं म्हणते. म्हणजे तुम्हाला बी खटकताय? असं नाही अगं, एखाद्याला आपला लेक मानायचा, त्याच्यावर लेकरासारखी मायाची पखरण करायची, याला पण काही सीमा आहे की नाही? तू घाबरू नकोस. मला काही तुझं वागणं खटकत नाही, कारण मला तुझा हा स्वभाव ठाऊक आहे. पण इतरांच्या नजरेतून बघितलं तर तुला पण खटके. इतरांना काय वाटतं या परीस? तुम्हाला काय वाटतं? हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. माझं लेकरू गावात आलंय, त्यानं काय खाल्लं असेल, तो कुठं निजला असेल हा घोर लागलाय मला. तिथं इतरांना काय वाटत असेल हा कुठं विचार करत बसू? बायजा त्याला काही होणार नाही. तूच सांगतीस ना, तो असामान्य आहे, योगी आहे, मग त्याला कसं काय होईल? लेकरू किती भी असामान्य असलं तरी आईसाठी ते लहान कोकरूच असतं. किती भी मोठा झाला तरी आईचा घोर काही कमी होत नाही, तो असतोच. तुम्ही बोला, तुमचा आवाज ऐकल्याशिवाय मी मान वर करणार नाही. नाहीच ना? ठीक आहे, माझीच कसोटी पाहत आहे ना, मग मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. अतिशय हट्टी झालायस. आधी इथे यायचं म्हणून मला परवानगी द्यायला भाग पडलंस, आणि आता हा नामदेवरायांसारखा हट्ट. पण नामदेवराया पुढे विठुराया साक्षात प्रकट झाले होते. तुम्ही कुठे आलाय? काय हा वेडीपणा? माझ्याकडचं सगळं योग सामर्थ्य तुला दिलंय, तुलाही त्याची जाणीव आहे, आणि तरीही इथे यायचं होतं. सगळं सामर्थ्य काढून घ्या गुरुवर, पण एकच अर्जी कबूल करा, तुमच्या जवळ मला राहू द्या. मला शिर्डीतून जायला सांगू नका, मला अंतर देऊ नका. इथे असलास तरच मी तुझ्या जवळ राहीन असं वाटलं का तुला? अरे तू जिथे जिथे होतास तिथे तिथे मी सुद्धा होतोच ना. हो होतात, पण माझ्यासाठी तुम्ही कष्ट घ्यावेत हे मला पटत नाही. हे तुमचं स्थान आहे, हा तुमचा अग्नी आहे, त्याच्या जवळ मला राहू द्या कायम. या अग्नीजवळ राहण्याची दक्षिणा असते. मंजूर आहे? हो मंजूर आहे. या शिर्डीत राहणाऱ्या, शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक जीवाची जबाबदारी घ्यायची. इथे राहायचं असेल तर हे जबाबदारीचं जीवधनुष्य उचलावं लागेल. केवळ हे शरीराचं वस्त्र आहे तोवर नाही, कायम. मंजूर? मंजूर. इतकं सहज वाटतं? बिलकुल नाही गुरुवर, ही जबाबदारी सहज नाहीच. पण बोललास तर एकदम सहज. हो, कारण तुम्ही जबाबदारी देताय. माझे गुरु माझी कसोटी जरूर बघतील, पण ती जबाबदारी पार पाडण्याचं बळ सुद्धा तेच देतील याची खातर आहे. तुमच्या भरोश्यावर सहज म्हटलं गुरुवर. तू माझ्या बोलाव्याची वाट बघत होतास, लोक तुझ्या बोलाव्याची वाट बघतील. तुझ्या कीर्तीचा डंका 10 दिशात होईल.
मला बाकी काही नको गुरुवर, फक्त तुमचा आशीर्वाद हवा, तुमचा सहवास हवा. उठ रे. बोल. त्याची तोंड कुठे? अरे मी ऐकतोय. अरे ते ऐक ना, इथं पकेडा सांगेल ना, अरे त्याला उभा उभा जमिनीत घुसताना पाहिला मी. हे लटक बोलू नकस, स्वप्नात पाहिला असशील. अरे ऐक रे बाबा, मी काय म्हणून लटक बोलू? मी आपल्या वाटेनं घराला जात होतो, तिथं लिंबाच्या झाडापाशी आलो, तर तो फकीर साई उभ्या उभ्या जमिनीत आत घुसला. किती वेळा धाराची घेतली नाही, प्यायल्यावर माणसाचं माकड होतं हे ठाव होतं, पण एवढं रानटी माकड होतं पहिल्यांदाच बघतोय. अरे 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 मी प्यायला होतो, मी नाही कुठे म्हणतोय, पण त्या फकीराला जमिनीत घुसताना पाहिलं आणि माझी काढा उतरली ना. चल ना माझ्या संग. चल 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 केली पर्याय धानाला बी घेऊन जाऊ सोबत. अरे बाबा हे पण चल ना माझ्या संग. हे माझी हा, चला. कोणत्याही गोष्टीत अडकून राहणार नाहीस असं वचन दिलं होतंस तुम्हाला. तुम्ही सुद्धा मला गुरुमंत्र द्याल असं वचन दिलं होतं, पण तुम्ही मला अजूनही गुरुमंत्र दिला नाहीये. हीच माझी शिदोरी. तो मंत्र तुमचा आशीर्वाद म्हणून माझ्यासोबत कायम राहील. भला ठाऊक आहे, गुरुमंत्र द्यायच्या नावाखाली तुला माझं दर्शन हवंय. तुमच्यापासून काय लपलंय? बर ठीक आहे, गुरुमंत्र सुद्धा देईन आणि दर्शन सुद्धा देईन. पण आता तू जा आणि योग सामर्थ्याशिवाय 2 पैसे कमाव आणि मगच ये. ऐक ना बाबा, थांबू नका, चल म्हटलं ना. पण सरकार कुठे आहे? अरे हिंदूराव नसताना आम्ही सरकार, नंदी आणि भैरव, ऐक नाही. ए गाना छत्री धरायला लावली येत नशीब समाज. वस्त्र धार काढायचे. अरे मी तुझ्या वस्त्राला धार काढेल. माणूस कसा जमीन जातो ना ते मी तुला दाखवतो. अरे परत चल, उद्या हजामचा करताना तुलाच सगळ्याला इच्छा मिळेल. अरे ये माझं जमाने ये. अरे ये ना बाळा बाळा, येतोय की ये जमाना. हे बघ. तूच बघ बघ. नंदिया पाहिला हा? माणूस प्यायल्यावर त्याला माणूस उडताना दिसतो, तुला जमिनीत शिरताना दिसला. हा मग मग ह्यो कोण आहे? आत्ता आडवा झाला. इथं असा उभ्या उभ्या जमिनीत घुसला. बर 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 बर, उद्या सरकाराने बी हेच सांग. हो. चला रे दादा, उद्या म्हणून मोठी कामगिरी आहे. अरे मग अरे उद्या ना बैरुदा मला सांगू नग, आता उद्या समद्या गावाला सांगत सुटल तो. असं कसं सांगत सुटल? ए धना, उद्या सकाळी 12 नाही, सकाळी सकाळी हिंदूराव सरकारच्या वाड्यावर भेटायचंय. चालेल. चला. आडव घरी जाऊन आडव चल. अरे येऊ रे. चला चला सकाळी वाड्यावर भेटायचं. अरे, तो येऊ. तो उभ्या उभ्या. अरे उद्या चल. ऐक ना, तो जमिनीत घुसला आहे. चला, चला, चला.